प्रेज द लॉर्ड. धन्यवाद. काही लोकांना धन्यवाद देण्यात लई प्रॉब्लेम आहे बघा. परमेश्वराला धन्यवाद द्यायचं नकोच म्हणतात. परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण त्याने श्वास दिला आपल्या नाकामध्ये म्हणून आपण जिवंत आहोत. आपल्या मर्जीने नाही, आपले पैसे प्रॉपर्टीमुळे नाही आहे की भरपूर प्रॉपर्टी आहे म्हणून मी जिवंत आहे, असं नाही आहे. त्याच्या अनुग्रहाने आपण जिवंत आहेत म्हणून धन्यवाद द्यायला पाहिजे ना. काही लोकांना खूप प्रॉब्लेम आहे धन्यवाद का दिला देवाला म्हणून, आहे की नाही. तो पहिला आदर मी प्रभूला देते. आणि हा व्हिडिओ माझ्या अशा बहिणींसाठी आहे की ज्या खूप व्याकुळ राहतात प्रियांनो. त्या अनुभवातून मी गेलेले आहे म्हणून मला माहिती आहे की ते दुःख किती भयंकर आहे. एकतर लेकरांना आपल्या भावना समजत नाही. आपण त्यांच्या खाण्यासाठी आणि त्यांच्या अभ्यासासाठी, त्यांच्या भल्यासाठीच बोलत असतो. पण अशा बहिणींना माझी एक विनंती आहे की जास्त बडबड न करता मोजक्या शब्दामध्ये बोला आणि आपलं कर्तव्य करा. जेव्हा आपला चांगलंपणा त्यांना दिसेल ना, तर तेच लेकरं आपल्याला उद्या थँक्यू मम्मा, थँक्यू पप्पा असं बोलते. पण सतत हात धुवून पडतो, आपण मारतो, रागवतो, तर ही गोष्ट चांगली नाही आहे. कारण याचं सोल्युशन मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी की सकाळी सकाळी उठून प्रार्थना करा. लेकरं परीक्षेला चालले तर प्रार्थना करा, कारण बोर्ड एक्झाम सुरू आहे. लेकरांच्या मनावर खूप बर्डन असतं, ताण असतो. अशा ताणामध्ये आपणही त्यांची साथ नाही दिली किंवा आपणही जास्त आपण त्यांना रागवलो किंवा भांडलो, मागेच लागलो, हात धुवून चिडचिड 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 लावली त्यांच्या मागे, तर हे चांगली गोष्ट नाही आहे. त्यामुळे देणाऱ्याला पण काही काळजी आहे आपल्या लेकरांची, म्हणून त्याने दिलं त्याचं गिफ्ट आहे लेकरं. म्हणून परमेश्वराला प्रार्थना करा. प्रभूला रोज दुआ आवश्यक आहे. असं नाही की बोर्ड एक्झामसाठीच नाही, रोज तुमच्या भविष्यासाठी गरजेचं आहे देवाची दया, आहे ना. स्ट्रगल करतात, 4 लोकात जातात, येतात, उठतात. हर एक ठिकाणी सुरक्षेची गरज आहे, चांगल्या बुद्धीची गरज आहे आणि हे सर्व परमेश्वराकडे भेटते बघा. प्रभू येशू